नमस्कार मित्रांनो, आता घरबसल्या गॅस सिलेंडरची ई-KYC कशी करायची ही मी सांगत आहे तुम्हाला। आता 2 मिनिटात तुम्हाला मोबाईलवरून गॅस सिलेंडरची ई-KYC करता येणार आहे। कुठेही जायची गरज नाही, कुठल्याही गॅस एजन्सीमध्ये जायची गरज नाही। तुम्हाला मी आता ही संपूर्ण प्रोसेस इथं लाईव्ह दाखवणार आहे। त्यामुळे तुमचा कुठलाही गॅस असो, तुम्ही काही करू शकता। तुमचा इंडियन असो, HP असो, भारत गॅस असो, तुम्ही इथून गॅस सिलेंडरची ई-KYC करू शकता। लक्षात घ्या, घर बसल्या तुम्ही गॅस सिलेंडरची ई-KYC मोबाईलवरून करू शकता, कुठेही जायची गरज नाही। तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा, पूर्ण व्हिडिओ हा माहितीशीर होणार आहे। चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण असंच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती व्हावी, नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी। तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला बघूया आपण आता LPG आपल्याला जे गॅस कनेक्शन असतं त्याचं ई-KYC का करायचं पहिलं तर मी तुम्हाला सांगतो। कारण ई-KYC याच्यासाठी करायचं की तुमची जी अपडेटेड माहिती आहे मित्रांनो ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि जसं तुम्हाला DBT अकाउंट तुमचा एनेबल वगैरे असलं पाहिजे, आधार कार्ड, बँक कार्ड हे सगळं एकत्र कनेक्ट पाहिजे। कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ई-KYC करता त्यावेळेस तुम्हाला मोफत जी गॅस सिलेंडर योजना आहे म्हणा, आता जी 3 सिलेंडर मिळणार आहेत, तर त्या सगळ्यांची गोष्टींची इथे गरज असते। त्यासाठी KYC करणं खूप गरजेचं असतं। आणि गॅस सिलेंडरसुद्धा ज्यांनी ई-KYC करणार नाही त्यांचंसुद्धा आता बंद होणार आहे कनेक्शन। तर ई-KYC करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। ई-KYC नाही केलं तर काही होऊ शकतं पुढे। तर लक्षात घ्या, MyLPG असं तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे आणि जी पहिली साईट दिसते तुम्हाला mylpg.in या साईटवर तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारचं इथं साईटवरती दिसतं। आता हे मी मोबाईलवर दाखवतो आहे, तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉपवर बघू शकता, परंतु बहुतेक जणांकडे मोबाईल आहे म्हणून आपण मोबाईलवरच घेतलेला आहे। इथं बघा mylpg.in हे दिसते तुम्हाला। इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन आहेत बघा, भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन गॅस। आज आपण बघणार आहोत स्पेशल भारत गॅस बद्दल, कारण भारत गॅसचे पण मला खूप कमेंट्स आले की दादा भारत गॅस आहे आमची ई-KYC कसं करायचं सांगा। तर आज आपण भारत गॅस करू शकतो। तुमचं जो दुसरं काही गॅस असेल तर तुम्ही दुसऱ्या गॅसचं पण तुम्ही इथं तुम्ही जे सिलेंडर दिसते बघा, भारत गॅसचं सिलेंडर दिसतं त्याच्यावरती क्लिक केलं की भारत गॅसची येणार आहे। आता मी इथं क्लिक केलं भारत गॅसवर, तर भारत गॅसचंच मला सगळं ई-KYC, जर HP वर केलं तर HP, इंडियन केलं तर HP इंडियन। तर मी भारत गॅसवर क्लिक केलं तर मला बघा आता भारत गॅसचं साईट ओपन झालेली आहे। इथं तुम्हाला सगळं बघू शकता तुम्ही, भारत गॅसबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसत आहे। काही तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही, पूर्ण इथं बघा भारत गॅसची जी काही साईट आहे इथं सगळं तुम्हाला दिसतंय। आता इथं बघा कोपऱ्यात तुम्हाला साइन इन आणि न्यू युजर असं 2 टॅब दिसतात बघा, साइन इन आणि न्यू युजर। तर तिथं काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा इथं न्यू युजर आहे, इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। रजिस्ट्रेशनवर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही कन्झ्युमर नंबर असतो बघा, तुम्हाला जो कन्झ्युमर नंबर भेटतो, म्हणजे तुमचा जो गॅसचा कनेक्शनचा जो नंबर असतो तो इथं टाकायचा आहे कन्झ्युमर नंबरच्या ह्याच्यामध्ये। आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर, जे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर तो टाकायचा आहे। आणि पुढे इथं दिसतं बघा तुम्हाला कंटिन्यूचा ऑप्शन, याच्यावरती क्लिक करायचं आहे। असं क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे मोबाईल नंबर, त्या रजिस्ट्रेशनच्या मोबाईल नंबरवर तुमचा एक OTP जाईल। त्या OTPवरती तुमचा OTP गेला, तुम्हाला इथं OTP टाकायचं आहे। लक्षात घ्या, इथं तुमचे OTP टाकायचं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं आधी गॅस कनेक्शन जोडायला लागतं त्या साईटवर, मग तुम्हाला तिथं ई-KYC करायला लागतं। म्हणून आता आपण इथं आधी गॅस कनेक्शन जोडून घेतलं। तिथं बघा तुम्हाला तुमचं जे काही लॉगिन ID आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकता। तो लॉगिन ID टाका, पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड टाईप करून तुमचा अकाउंट बनवा। कंटिन्यू केलं की तुमचं अकाउंट बनतं। आणि मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर, युअर रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटली सक्सेसफुल। आता याच्यावरती तुम्हाला खाली बटन दिसतं बघा, क्लिक हिअर टू लॉग इन। त्या क्लिक हिअरवर आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली। आता आपल्याला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे। आता लॉग इनचा हे असा फॉर्म येतो इथं तुम्हाला बघा। आता तुम्ही मगाशी जो लॉगिन ID ठरवला होता आपण, इथं बघा, इथं आपण एंटर प्रेफर्ड लॉगिन ID आपण स्वतः टाकत होतो, कुठलाही असू द्या, तोच लॉगिन ID तुम्हाला इथं टाकायचा आहे। आता इथं लॉगिन ID तो टाकायचा आणि पासवर्ड जो तिथं सेट केला तोच तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। इथं तो दिसतोय तो हा कॅप्चा आहे, या कॅप्चा बॉक्समध्ये टाकायचा आणि इथं लॉगिन बटन आहे, या लॉगिन बटनवर क्लिक करायचं। आता तुम्ही जर फॉरगॉट समजा चुकून विसरलाच तुम्ही, तर खाली फॉरगॉट लॉगिन ID पासवर्डचा ऑप्शन सुद्धा आहे। आता इथं आपण लॉगिन ID करून पासवर्ड करून कॅप्चा करून लॉगिन केलं की इथं बघा आपली जी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपल्या गॅस कनेक्शनची ती इथे दिसते तुम्हाला। तुमचं जे गॅस LPG ID आहे, कन्झ्युमर नंबर आहे, कन्झ्युमर नेम काय आहे, आधार कार्ड काय आहे, डिस्ट्रीब्युटर नेम काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला भेटते बघा। डिस्ट्रीब्युटर कोड, डिस्ट्रीब्युटर नेम, कन्झ्युमर नेम, ही सगळी इथं इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटलेली आहे। आता इथं ओके बटनावर क्लिक करायचं, पुढे जायचं। पुढे गेलं की लक्षात घ्या
तुम्हाला तुमचे जे काही कन्झ्युमरचं सगळं डिटेल्स आहेत ते इथं बघायला भेटतील. तुमचं नाव, लॉग इन, LPG ID, सबसिडी काय आहे, आधार कार्ड लिंक आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं बँक स्टेटस काय आहे, हे सगळं तुम्हाला या बघा इथं डिटेलमध्ये बघायला भेटतंय. आता आधार कार्ड लिंक आहे का, तर हो यस आहे. LPG डिस्ट्रीब्युटर आहे, लिंक बँक स्टेटस आहे का नाही हे बघा. ॲप्लिकेबल इथं सगळं दिसतं तुम्हाला. तुमचं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID वगैरे जर सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला KYC सबमिट करायची म्हणून आता लक्षात घ्या इथं सबमिट KYCचा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला. सबमिट KYC ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डवर लॉग इन करता मोठ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, मोबाईलवरती सुद्धा दिसेल. तुम्हाला मी झूम करून दाखवलंय. हे सबमिट KYCचा ऑप्शन तिथे दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे KYC साठी. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, माय भारत नो युअर कस्टमर हा KYCचा फॉर्म ओपन होतो. माय भारत गॅससाठी आपण भारत गॅससाठी बघत होता, तर तुम्हाला इथं माय भारत गॅस दिसेल, दुसरं असेल तर दुसरं दिसेल. नो युअर कस्टमर म्हणजेच KYC फॉर्म आता ओपन झाला. इथं बघा यांनी काय बोललेलं आहे की मॅन्डेटरी ज्या फील्ड आहेत म्हणजे ज्याला स्टार्स आहेत ते तुम्हाला भरणं आवश्यकच आहे. आता कनेक्शन टाईप काय आहे, तर सध्या इथं नॉर्मल कनेक्शन आहे आपलं कुठल्या योजनेअंतर्गत नाही किंवा काही नाही आहे. इथं बघा तुम्हाला पहिल्यांदा इथं तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर वगैरे काय कोणाच्या नावावर असेल ते इथं तुम्हाला इथं सगळी माहिती टाकायची आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस काय हे टाकायचं आहे आणि क्लोज रिलेटिव्हचं म्हणजे फादरचं नाव वगैरे तर तुम्ही टाकू शकता. लक्षात आलं. हा फॉर्म तुम्हाला तिथं दिसेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तिथली ती माहिती टाकायची आहे. तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं फॅमिली क्लोज म्हणजे फादर वगैरे यांची माहिती टाकायची आहे. पुढं बघा, पुढं ॲड्रेस टाकायचा तुमचा जो काही कनेक्शन आपण घेतलं तुम्ही त्याचं ॲड्रेस टाकायचं, तुमचा फ्लॅट नंबर, स्ट्रीट, रोड, पिन कोड हे सगळं तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचा जो काही ॲड्रेस म्हणजे LPG गॅस कनेक्शन जे घेतलं आहे तुम्ही कुठल्या आता तुम्ही एखाद्या पुण्यात शहरात राहताय तर तुम्ही कुठं राहताय तिथलं तुमचं घराचा ॲड्रेस वगैरे पूर्ण टाकायचं आहे. आणि पुढच्या अजून काही प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आणि आधार कार्डचा नंबर सुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर लक्षात घ्या. हा टाकल्यानंतर रेशन कार्डवरची जी काही डिटेल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं टाकायचे आहेत थोडीफार. ते नंतर लक्षात घ्या, पुढचं शेवटचं ऑप्शन आहे की रिझन काय बाबा KYC करण्यामागचं रिझन काय आहे तुमचं. आता आपण KYC काय करत आहे, कारण आपल्याकडे KYC अजून केलेली नाहीये म्हणून आपण KYC करत आहे. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा रिझन्स दिसतात. रिझन फॉर KYC दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे बघा आपल्याकडं नो KYC नॉट अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि हा जो बॉक्स दिसतोय बरं का, हा चेक बॉक्स म्हणतात त्याला, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला हे कॅप्चा दिसतोय. हा कॅप्चा तुम्हाला काय करायचा, ह्या कॅप्चाच्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकायचा आणि जनरेट OTP नावाचा ऑप्शन आहे बघा इथं, जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं, जेणेकरून तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती तो एक OTP देईल आणि तोच OTP तुम्हाला काय करायचा आहे, परत हा तुम्हाला OTP इथं टाकायचा आहे. आणि तुमच्या इथं बघा लक्षात घ्या, तुम्ही जो ईमेल ID देणार आहात तिथे ईमेल ID वरती OTP जाणार आहे आणि मोबाईल नंबरवर पण OTP जाणार आहे. तर तुम्ही तुमच्यावर नाही आला पहिल्यांदा तर तुम्ही रिजनरेट सुद्धा करू शकता OTP. आणि OTP आल्यानंतर तुमचं अपडेट KYC नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे KYC आहे ते अपडेट होईल आणि मग तुमचं KYC घर बसल्या होईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अशी ही संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो KYCची. पूर्ण KYC घरी बसल्या तुम्ही करू शकता. कुठलंही LPG गॅस सिलेंडर असू द्या. सध्या मी भारत गॅसचं दाखवलं आहे. पुढं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं स्पेसिफिक मला सांगा, मी त्या स्पेसिफिकचं सुद्धा तुम्हाला करून दाखवल. परंतु आता सध्या जास्त कमेंट भारत गॅस संबंधित आल्या होत्या म्हणून मी भारत गॅसवरती याचे व्हिडिओ बनवला आहे. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.